आज मी तुम्हाला एक सत्य घटनेवर आधारित भयानक कथा सांगणार आहे. ही कथा आहे विजय आणि त्याच्या पत्नीसोबत घडलेली. विजयची बदली एका दुर्गम डोंगराळ भागातील छोट्याशा गावात झाली होती. गाव शांत होतं, खूप शांत. संध्याकाळ झाली की संपूर्ण गावावर एक विचित्र शांतता पसरायची. सुरुवातीला विजय एकटाच त्या गावात गेला. त्याने गावात एक जुने पण साधे घर भाड्याने घेतले. गावातील लोक चांगले होते, पण त्या घराबद्दल कोणीही फार बोलत नव्हते. काही दिवसांनी विजयने आपल्या पत्नीला आणि 2 वर्षाच्या मुलाला त्या गावात बोलावून घेतले. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही व्यवस्थित चालले होते. मुलगा घराबाहेर खेळायचा, हसायचा. पण एक दिवस अचानक मुलगा खेळत खेळत घरात धावत आला आणि जोरात रडू लागला. आई, आई, त्याची आई घाबरून विचारते, काय झालं? मुलगा थरथरत म्हणाला, बाहेर एक आजी आहे, ती मला मारायला येत होती. आई लगेच बाहेर जाते, पण बाहेर कोणीच नसते. हळूहळू मुलगा विचित्र वागू लागला. तो घराच्या एका कोपऱ्याकडे बघून हसायचा. आई विचारायची, काय बघतोयस? मुलगा हसत म्हणायचा, ती आजी आहे, ती माझ्यासोबत खेळतीये. पण त्या कोपऱ्यात कोणीच नसतं. एक दुपार विजय कामासाठी बाहेर गेला होता. पत्नी आणि मुलगा घरी होते. मुलगा झोपला होता आणि तीही थोडी डुलकी घेत होती. अचानक तिला एका म्हातारीचा खोकल्याचा आवाज ऐकू आला. ख ख. ती घाबरून उठली. घरात पूर्ण शांतता होती. मग अचानक तिच्या कानाजवळ एक हळू आवाज आला, हे घर माझं आहे. त्या दिवसानंतर घरात विचित्र घटना वाढू लागल्या. रात्री दरवाजावर टकटक व्हायची. टक टक टक. दरवाजा उघडला की बाहेर कोणीच नसायचं. गावात चौकशी केल्यावर विजयला कळलं, त्या घरात पूर्वी सावित्री नावाची एक म्हातारी राहत होती. तिचा मुलगा लहानपणी विहिरीत पडून मेला होता आणि काही वर्षांनी तीही त्या घरात मृत सापडली. त्यानंतर कित्येक दिवस ते घर तसेच बंद होते. गावातील काही लोकांना तिथे त्या म्हाताया बाईचे रडणे ऐकू येत असे. जणू कोणीतरी खोल दुःखाने रडत आहे. त्यामुळे कुणीही तिथे जायचे धाडस करत नसे. गावकरी विजयला म्हणाले, जेव्हा तुम्ही त्या घरात राहायला आलात तेव्हा आम्हाला वाटले होते की कदाचित ते भुताटकीचे प्रकार थांबले असतील. पण तसे काहीच झालेले नाही. उलट आता पुन्हा विचित्र गोष्टी घडायला लागल्या आहेत. गावकरी त्याला गंभीर आवाजात सल्ला देतात, शक्य तितक्या लवकर ते घर सोडा. हे ऐकून विजय खूप घाबरला. अनेक विचारांनी त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याच विचारात तो हळूहळू आपल्या घरी परत आला. त्या रात्री अचानक विजयच्या मुलाची तब्येत खूपच बिघडली. त्याला जोराचा ताप आला, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गावात हॉस्पिटल नव्हते. सर्वात जवळचे हॉस्पिटल गावापासून खूप दूर होते. विजय आणि त्याची पत्नी मुलाला घेऊन 2 व्हीलरवरून रात्रीच निघाले. रस्त्यावर पूर्ण काळोख होता. अचानक विजयला वाटलं, जणू कोणीतरी त्यांच्या मागे धावत येत आहे. पत्नी घाबरून म्हणाली, विजय, मागे बघू नकोस, आपल्या मागे तीच येत आहे. विजयची पत्नी श्री स्वामी समर्थांची मोठी भक्त होती. ती जोरात नामस्मरण करू लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अचानक त्यांच्या 2 व्हीलर समोर रस्त्याच्या मध्यभागी एक तेजस्वी भगवे वस्त्र घातलेली आकृती काही क्षण दिसली. आणि त्याच क्षणी मागून येणारा भयानक आवाज अचानक थांबला. आजूबाजूला पुन्हा शांतता पसरली. ते कसेबसे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी उपचार केले आणि काही वेळाने डॉक्टर म्हणाले, आता काळजी करू नका, मुलगा सुरक्षित आहे. त्या दिवसानंतर विजयने एक निर्णय घेतला. तो पुन्हा कधीच त्या घरात गेला नाही. पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. कारण त्याला ठाऊक होतं, त्या रात्री त्याच्या मुलाला वाचवायला स्वामी स्वतः आले होते. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.